त्यांची निशाणी काय? त्यांची निशाणी काय? आपली निशाणी काय? आपली निशाणी काय? आगे बढ़ो. त्यांची निशाणी काय? त्यांची निशाणी काय? त्यांची निशाणी काय? आपली निशाणी काय? आपली निशाणी काय? भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि तुम्हा सर्वांना आज या सन्मानानं बसण्यासाठी या एसी हॉलमध्ये आज आपण बसलेलो आहोत. हा सन्मान आहे आणि ज्या ज्या महामानवांमुळे हा सन्मान आपल्याला मिळाला त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या विजय संकल्प बैठकीच्या अध्यक्षस्थान आमच्या मुंबई प्रदेशच्या सन्माननीय अध्यक्ष आमच्या आईसाहेब उषाताई रामलू, त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाच्या आयोजिका उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय रेश्मा खानजी, आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी जाधव, मुंबई प्रदेशच्या नेत्या आदरणीय विश्वेताई, मंगलताई, त्याचप्रमाणे आमच्या जयश्रीताई, शोभाताई आणि सर्व वर्सोवेच्या तालुका अध्यक्षा आदरणीय चरणताई भालेरावजी, सविताताई इंगोलेजी, दिंडोशी विधानसभेच्या तालुका अध्यक्ष आदरणीय कल्पनाताई बायुष्कर, गोरेगाव तालुक्याच्या अध्यक्षा आमची बहीण छायाताई राऊत, योगेश्वर विधानसभेच्या तालुका अध्यक्षा आदरणीय ज्योतिताई चौगन, अंधेरी पूर्वच्या तालुका अध्यक्षा अफसर शेख, अंधेरी पश्चिमच्या तालुका अध्यक्ष रत्नाताई शिंदे, ढोरेताई आणि उपस्थित सर्व मान्यवर आमची मेघाताई भोसले आणि सर्व बंधूंनी भगिनींनो, आमचे नेते आदरणीय रमेश जोगदंड साहेब आहेत, सुनील पवारजी आहेत, माझे नेते रमेश फळंदे साहेब आहेत आणि आपण सर्वच पदाधिकारी उपस्थित आहोत. आपण पुरुष मंडळी यासाठी उपस्थित आहोत की आपण यांच्या पाठीमागे एक नाही तर म्हणते महिलांचा संकल्प मेळावा हे काय करते तिथे असो, परंतु हा संकल्प मेळावा होणं फार गरजेचं आहे. कारण आपल्यावरती जिम्मेदारी सुद्धा आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये जिसकी जितनी संख्या भारी उनको मिलनी चाहिए उनकी सम्मान की भागीदारी, क्या आशयाचा हा मेळावा. कारण जिच्या हाती दोरी ती जगाचा उद्धार करी, रमाईपासून जिजाऊपर्यंत जर बघितलं आणि आम्ही पुरुष मंडळी जे सांगण्यासाठी घरापर्यंत जाऊ शकत नाही, परंतु महिला भगिनी त्या थेट किचन पर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे या संकल्प मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. रेश्मा खान यांनी आवर्जून सांगितलं की जर आपली महिलांची ताकद असेल तर ती दिसली सुद्धा पाहिजे, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन झालं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या लोकसभेचे उमेदवार हे घराघरात पोहोचले पाहिजे. कारण आम्ही जिथे पोहोचू शकत नाही तिथे आमची महिला भगिनी पोहोचू शकतात आणि ते सांगू शकतात. आणि खास करून आपल्यावर मोठी जिम्मेदारी आहे, रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांवरती महिला आघाडीवरती मोठी जिम्मेदारी आहे. कारण आठवले साहेबांनी फार मोठ्या विश्वासाने या महायुतीमध्ये कुठलीही जागा न भेटता, परंतु या महायुतीने आपल्याला जो सन्मान दिला आहे, केंद्रामध्ये मंत्रिपद दिलेलं आहे, हे महायुतीच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळे कसलाही दुजाभाव न करता आठवले साहेबांनी थेट सांगितलं की आपला पाठिंबा आदरणीय नरेंद्र मोदीजींना आहे आणि नरेंद्र मोदीजींना असल्या कारणाने या जिल्ह्यामध्ये जे काही उमेदवार असतील ते आपले उमेदवार म्हणून आपण त्यांचा प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे. आणि त्यातच सोने पे सुहागा म्हणून रवींद्र वायकरजी असं परिचित नाव, असं नाही की वायकर साहेबांना कोणी ओळखत नाही, जोगेश्वरीच नव्हे तर संपूर्ण ह्या पट्ट्यामध्ये वायकर साहेबांच्या कामाला तोड नाही. मीडिया काय बोलतं, कोण काय बोलतं याच्यावरती लक्ष द्यायचं नाही. आपल्या हाकेला कोण धावून येतं, कोण येऊ शकतं, खासदार झाल्याच्या नंतर आपण कोणाकडे हक्काने जाऊ शकतो, अशा उमेदवाराला निवडून देणं आपलं काम आहे. या कामासोबत अजून एक मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे. संकल्प आपल्याला करायचा आहे, परंतु तो संकल्प करताना काय केलं पाहिजे हेही आपल्याला कळायला पाहिजे. तुम्ही तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, वार्ड अध्यक्ष आणि या करता करता तुम्ही महिला पदाधिकारी आहात. त्यामुळे आपल्याला लोक विचारणार तुम्ही महायुतीला नेमका पाठिंबा का देताय, वायकर साहेबांना पाठिंबा का देताय. ते तर भारतीय संविधान बदली करायला निघालेले आहे, 404 त्यांचा नारा देत आहे. तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या काही प्रती ज्यावेळेस लाल किल्ल्यावरती दिल्लीला जाळल्या जातात त्यावेळेस एकही काँग्रेसी तिथे उपस्थित नसतो, एकही काँग्रेसी त्याचा विरोध करत नाही. अनेक वेळा संशोधन झालं काँग्रेसच्या राज्यामध्ये, भारतीय संविधानामध्ये. ते का केलं हेही विचारलं पाहिजे. आठवले साहेबांनी फार विश्वासाने या महायुतीमध्ये आपण आलेलो आहोत. त्यामुळे त्या कार्यकर्त्याला, कारण ज्या बाजूला आठवले साहेब त्या बाजूला सत्ता, हे समीकरण आहे. आणि हे समीकरण आताचं नाही आहे, तर गेल्या 25 वर्षापासून आहे. ज्यावेळेस आपण काँग्रेस सोबत होतो त्यावेळेस सुद्धा त्यांचा विजय असायचा. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा, बुद्धांच्या प्रतिमा या नालायक काँग्रेसने बाबासाहेब मान्य खासदार रामदासजी आठवले साहेबांची खासदारकी रद्द झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी बाहेर काढून टाकले. आठवले साहेबांचं सामान फेकलं. मग त्या दृष्टीने दृष्ट काँग्रेसला आपण मतदान करणार आहोत, आपण त्यांना जाब विचारणार आहोत की नाही, की बाबा आमच्या समाजाच्या एकमेव नेत्याचं सामान जर तुम्ही दिल्लीच्या घरातल्या बाहेर फेकत असाल, आम्ही तुम्हाला सत्तेच्या बाहेर काढून टाकू. आणि तोच प्रकार आपल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केला आणि काँग्रेसला आपण सत्तेच्या बाहेर काढून टाकलं. सत्तेच्या बाहेर काढल्याच्या नंतर आपलं आता दुसरं कर्तव्य आहे, आपली बात 400 पार. आणि हा जो विरोधकांकडनं चालू आहे त्याला आपल्याला खोडून काढायचं आहे. एकमेव आपण ज्या ज्या विभागात राहतात, गोरगाव असेल, दिंडोशी असेल, जोगेश्वरी असेल, वर्सोवा असेल, या विभागामध्ये आपली मोठ्या प्रमाणात मतं आहेत. मी सर्व महामानवांना विनंती. आज या ठिकाणी आपण माननीय रवींद्र वायकरची विजय संकल्प बैठक आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि हा प्रकारे महिला मेळावा. खरं म्हणजे इथे एवढ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या महिला उपस्थित झालेल्या आहेत. या सर्व महिलांना मानाचा जयभीम. तसंच आदरणीय मंच, आज आपण या ठिकाणी जो संकल्प करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खरं म्हणजे महायुतीचे उमेदवार आपले रवींद्र वायकरचे सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच, त्यांना कोण ओळखत नाही, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे ते असल्यामुळे. आणि हा जो आपण संकल्प बैठक या ठिकाणी घेतलेली आहे, खरं म्हणजे आणि रिपब्लिकन पक्षाची ज्या वेळेला आमची पहिल्यांदा त्यांची भेट झाली त्याच वेळेला त्यांच्या गळ्यामध्ये विजयश्रीची माळ घातली होती. आज आपल्याला सगळ्यांना संकल्प करायचा आहे आणि आपण स्वतःला विचार करायचा की बाबा आपण यांना निवडून का द्यायचं. कारण आपल्याला आपल्या हाकेला नेहमी धावून येणारे, आपल्याला नेहमी आपल्या सगळ्या समस्याला नेहमी सोडवणारे असे रवींद्र वायकरचे आहेत. आणि त्यांनी त्यांचे कामं आजपर्यंत आपण बघितलेले, फक्त जोगेश्वरीच नाही, पूर्ण विभागामध्ये त्यांचं नाव आहे. सगळेजण शिवसेनेमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. अशा रवींद्र वायकर साहेबांचा आपण प्रचार सभेसाठी आपण या ठिकाणी आलो. सर्व महिलांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी खरं म्हणजे विचारपूर्वक आज वातावरण ही जी लढाई आहे, 2024ची जी निवडणूक आहे, ही जी 2024ची जी निवडणूक आहे ती खूप आधीतरीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये खूप काही संभ्रम निर्माण झालेले आहे, खूप लोकांनी संभ्रम निर्माण झालेले आहे. खरं म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान बनवलेले आहे त्या संविधानावर आज लोकांनी बोट उठवलेले आहेत, संविधान लावलेली आहे. काही संविधान बदलणार आहेत, संविधान बदलणार आहेत, पण बाबासाहेबांनी ते संविधान अशा पद्धतीने बनवलेले आहे की ते कोणीही कधीही बंद करू शकणार नाही. काही कोणी कितीही बोंबा मारल्या तरी संविधान कधीही बंद होणार नाही. तर त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मुस्लिम विरोधी असं काहीच नाही. आपण बघतो माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे आपण कामं बघतो, त्यांच्या कामावर आपण त्यांनी केलेले कामं. आणि आता रवींद्र वायकर साहेब हे सुद्धा खासदार झाल्यानंतर जे आपल्याला ज्या समस्या आहेत, जे आपले प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला त्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही, आपल्याला आपल्या समस्येशी घेणं देणं असतं, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मताधिक्याने आपण रवींद्र वायकर साहेबांना निवडून दिलं पाहिजे. एवढं बोलून म्हणजे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. छत्रपति शिवाजी महाराज, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनको मैं नमन करती हूँ. और मंच पर जितने मान्यवर है, प्रकाश जी जाधव, हमारी आई साहब हो सकता है, हम लोग
मनीषा रवींद्रनाथ वाइटरजी, शोभाताई दबाले, मिसले ताई, जयश्री ताई, मंगल शिंदे और जितनी हमारी यहाँ पे महिला तालुका अध्यक्ष जिला पदाधिकारी सबको मेरी जय भीम। आज ये बैठक रविंद्र वाइकर साहब जी को जिताने के लिए हम लोग ने ये बैठक किया है। मैं खुद जोगेश्वरी में रहती हूँ तो मैं वाइकर साहब का काम जानती हूँ। वाइकर साहब ऐसे दूसरे पदाधिकारी दूसरे पार्टी के भी रहते हैं, लेकिन अगर उनकी मदद करने के लिए अगर वाइकर साहब के पास कोई जाता है तो उनको वो भी मदद करते हैं। पुरुष मंडल बराबर मानने की बात करती हूँ, जिस तरीके से महिला प्रचार कर सकती है घर घर जाकर, उस तरीके से पुरुष मंडली नहीं कर सकते। इसलिए महिला से विनती है कि आने वाले 20 तारीख को 2 नंबर बटन दबा के धनुष्यवान को विजय धनुष्यवान बटन दबाना है और वाइकर साहब को जिताना है। मेरी जितनी महिला पदाधिकारी 6 की 6 तालुके में जितनी महिला है और मेरी एक खास करके मेरी फ्रेंड है ये चंपा, तो थैंक यू सो मच मेरे सपोर्ट करने के लिए। वाइकर साहब को वोट करना है 2 नंबर बटन दबा के, बस इतना विनती करती हूँ। और जितनी महिला आ रही है, समय बहुत कम है, हम लोग को प्रचार करना है, समय बहुत कम है। वाइकर साहब को जिताना है। मनीषा ताई आपसे हम पार्टी को लेंगे, सब जितने होंगे तो बस इतना ही बोलती हूँ। जय भीम, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय। धन्यवाद। या महामानवांना मी अभिवादन करतो। आजच्या या बैठकीला उपस्थित असलेल्या या विभागातील ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ते रवींद्र वायकरजी यांचं सौभाग्य, ज्याच्या मागे बाई असते तो पुरुष नक्कीच यशस्वी होतो आणि म्हणून त्या पत्नी स्वतः आपण तिथे पुढाकार घेऊन उपस्थित आहे। आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी जाधव साहेब, या जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष रेश्माताई खान, माझ्या बरोबर मुंबई कमिटीवर असलेल्या आमच्या सुधाताई मिसे, ताई खंडागळे, या जिल्ह्यातील मंगलताई शिंदे, तसेच माझ्या सोबत बसलेल्या ह्या आमच्या शोभाताई दबाले, काही या जिल्ह्यावरती रेशमाबरोबर काम करत असतात। हा जिल्हा अतिशय आपले काम आहे म्हणून या जिल्ह्याचे अध्यक्ष रेशमाला केलेला आहे। त्यात बसलेल्या आहेत ह्या जिल्हा तालुकाध्यक्ष बरोबर मलाही स्वतःला खूप अभिमान आहे। माझ्या या ज्या महिलांच्या बाकीकडे काम करतात आणि मी सांगू शकते बाबा माझ्या महिला खरोखर काम करतात। विशेष आपली अशीच आहे, मी जेव्हा मुंबई अपक्षामध्ये घेतलेल्या तेव्हा तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझा अपमान कुठेतरी झाला तर मी त्या दिवशी राजीनामा देऊन टाकेल। म्हणून तुम्ही साईच्या साई जिल्ह्यामध्ये इतकं अतिशय चांगलं काम केलं पाहिजे की सगळ्यात पहिले मला बोलावलं गेलं पाहिजे की सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यात पहिले इथे या। तर हा माझा मान राहिला तर मी सगळी मुंबई कमिटी बरखास्त करून टाकेल। तुम्हाला जर मला ठेवायचं असेल तर तुम्ही सगळे उमेदवार निवडून आणले। या जिल्ह्यात प्रत्येकाला आपापली जबाबदारी दिलेली आहे। आपण युतीमध्ये आहोत, जेव्हा आठवले साहेबांचा मान होईल तेव्हा आपला मान होईल आणि कुठेही आपण कमी पडलो नाही पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे। जिल्हा अध्यक्षांना सुद्धा हीच माझी सूचना आहे की आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं, सगळ्यांच्या बरोबरीने राहावं आणि सगळ्यात कुठल्याही तक्रारी आल्या पाहिजे असं आपण केलं पाहिजे। आता बजवाटमध्ये येऊन बसावं लागेल मला जर यांनी कोणी तक्रार केली तर माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपण घरोघरी जाऊ। आपलं जे चिन्ह आहे रवींद्र वायकरजींचं धनुष्यबाण हे पटकून सांगितलं, तुम्ही कोणाची वाट बघू नका। हा मित्र पक्षाचा माणूस येत नाही, तुम्ही तुमची कमिटी बनवा, तुम्ही तुमच्या आल्या त्यांच्या 1-2 बाया तर ठीक आहे, थोडाच वेळ राहिला आहे, कमी वेळेत आपल्याला आता बाकीचंही काम करतात। हा उमेदवार उशिरा जाहीर झालेला आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी असल्याने आपण जास्तीत जास्त काय आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मला सगळ्यात अगोदर बोलवलं पाहिजे। आता आपण सगळ्यांनी काम करावं। ज्यांच्या कुणाचं मतदार यादीत नाव नसेल त्यांच्यासाठी एक 17 नंबरचा फॉर्म तुम्ही आयकार्ड घेऊन गेल्यावर तिथे असतो तेही पटवून सांगा। प्रत्येकाने आधीच आपापल्या याद्या चेक करा, तर नेमकं आपण गोंधळ करतो। सगळ्यात पहिले आपल्या मतदान करून घ्यावं, मग बाकीच्यांना सांगायला जावं। पण आपण जेव्हा सगळ्यात लाईन लावतो तर सगळ्यात अगोदर ज्या कार्यकर्ते आहेत त्यांनी अगोदर मतदान करावं, म्हणजे आपल्याला कळतं की बाकी आपण कोणाला बोलवायचं तर गावभर बोलवत राहायचं आणि आपल्याच वेळेत संपायचं असं बऱ्याच वेळेला झालेलं असतं। त्यामुळे सगळ्यात आधी आपण आपलं मतदान करून घ्यायचं।
तुमच्याकडे अजून 8-10 दिवस नाव मतदार याद्या सुद्धा चेक करा आणि ज्याचं नाव नसेल त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की एक 17 नंबरचा फॉर्म तिथे असतो, त्याचं नाव जर वगळले गेलेलं आहे नाही आहे लिस्टमध्ये तर तिथे तो 17 नंबरचा फॉर्म भरून आपला आय कार्ड दाखवून मतदान कार्ड दाखवून आपल्याला तिथे मतदान करता येतं. ती पण एक सूचना आहे. दुसरं प्रत्येकाने आपल्या विभागातच थांबायचंय, हिला बघत तिला बघ तसं नाही करायचं. ज्या विभागात आपण राहतो त्याच विभागातल्या लोकांचं मतदान आपण तिथं करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त मतं कसे पडतील हे माझं सगळ्या जिल्हा अध्यक्षांना सगळ्या तालुका अध्यक्षांना हे सांगणं आहे की आपण जास्तीत जास्त आपल्या या साई जिल्ह्यामध्ये उमेदवारांना मतदान पडलं पाहिजे. तशी मी सगळ्यांना सुद्धा गावी देते, तशी या वाटकताईंना सुद्धा सांगते की ताई या महिला अतिशय प्रामाणिकपणे काम करतील, आपणही महिलांवर लक्ष दिलं पाहिजे. पुरुष लोक काम करतात असं तर नाही, आमच्या महिला पुरुषांपेक्षा जास्त काम करतात आणि हे आपणही पाहिलेलं की आता रेशमाच्या बरोबर या सगळ्याचा 6 तालुका अध्यक्ष इथे आलेले आहेत, त्यामुळे आपण सुद्धा त्यांची काळजी घ्यावी. प्रत्येकाला जिल्हाध्यक्ष सुद्धा इथे आहे, त्यांना पण ते सांगितलं आहे की आमचे रमेशजी आहेत, ते पाळंदे आहेत, अजुनील आहे, गुलचंदी आहे, हे काटेकोरपणे काम करणारे लोक आहेत तिथे आणि यांचं सतत काम असतं. त्यामुळं मी पुन्हा एकदा सूचना करते की रवींद्रजी वाडकर जास्तीत जास्त मतांनी कशी निवडून येतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरं अजून आहे की तुम्हाला तिकीट देताना मीच अध्यक्ष आहे, जिला वार्डाचं तिकीट पाहिजे तिच्या वार्डातून जास्ती मतदान झालेलं तर तिला हक्क असणार आहे मत मागायचा. खासदार ते सोडून द्या, खासदारची फार मोठा विषय आहे, पण तुम्ही वार्डाचे तिकीट माझ्याकडेच मागणार. त्यामुळं ज्याच्या वार्डातून जास्ती मतं पडतील हे सुद्धा बघितलं जातं. आपल्याकडे लेखी कमी, यांच्याकडे लेखी जास्ती असते. माझी 120 ची लिस्ट आहे, माझ्या 120 मधून ह्यांना किती मतदान पडलं हे यांच्याकडे लेखी असतं आणि तो म्हणायचा अधिकार तुम्हाला आहे की ताई सगळ्यात जास्ती कमी राहते त्या माझ्या विभागात मतदान तुम्हाला झालेलं आहे हे म्हणायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला मला जर अभिमानाने वागवायचं असेल तर जास्तीत जास्त आपण मतदान कसं होईल आपल्या मतदारसंघात याची काळजी घ्यावी आणि मग मला तिकीट मागा. थँक्यू.